मैं बाहर जा रहा हूँ, घर पे बहाने बनाए। कहाँ जा रहा है? कागर मोरी इतनी अरज तो से चुन चुन खाइयो कागर मोरी इतनी अरज तो से चंद्रयान आलंय काय तिथं? अरे बाप हे गावातले पास आणि आज मी एक नारळ फोडणार इथं आज मिरची रसा नजारा गार वारं हे दोन्ही पण डोंगराच्या मधून चाललंय आणि गार गार नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहोत किल्ले सिंधुदुर्ग, बरोबर ना? हो. कुठं आलो? बरोबर आहे ना? तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अथांग असा समुद्र किनारा. आमचे मेंबर पुढे गेले, समोर दिसेल का? पुढे गेले. आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत. आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलो आहोत. मुख्य प्रवक्ते आमच्या एडिटर म्हणलं तर अजून तर पाहिलंच नाही. मोठे किल्ला असेल अप्रतिम सौंदर्य अप्रतिम रचना केलेली शिवाजी महाराजांनी किल्ल्याची. एकदम किनारपट्टीपासून एक साधारणपणे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असेल. आमची सगळी टीम आलेली आहे. आमचे एडिटर अंकित सोळंके व तसेच स्क्रिप्ट रायटर अंकित सोळंके. स्क्रिप्ट रायटर आणि एडिटर अंकित सोळंके आणि ट्रिप बाहेर झाली अंकित सोळंके आणि भारी झाली अंकित सोळंके. आता तुम्ही काय निष्ठे बसायला आपण सध्या उभे आहोत किल्ल्याच्या महादरवाज्यात. तर किल्ल्याचा आकार तुम्ही असा सी टाईप मध्ये पाहू शकता. तर याची रचना यासाठी केली, शत्रू जर ओंडका घेऊन आला तर तो सर्व दिशेत हल्ला नाही करू शकतो. सिंधुदुर्गच्या मार्गाने ट्रेकिंग चालू झालेली. तर पहिला स्पॉट म्हणजे आपला दरवाजापासून आता आपण महादरवाजापासून आपण निघाले जरी मरी मंदिर पासून शिवराजेश्वर देवस्थानापासून. आताच आपलं दर्शन झालेलं आहे शिवराजेश्वर मंदिरच्या इथं आणि आता आपण निघालेले आहेत महादेव मंदिर. तर आपण निघालेले आहेत महादेव मंदिर यांच्या दिशेने. आता आपण महादेव मंदिर बघितलं, आता आपण झेंडा बुरुज बघायला. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता झेंडा बुरुज. किल्ल्यावर एकदा 2 फांद्या असलेल्या नारळ झाड होता. ज्यावेळेस आपण दरवाजातून प्रवेश करतो तिथं थोडं पुढे गेलं का मंदिराजवळ 2 फांद्या असलेलं नारळ झाड होतं. जनरली नारळ झाडाला एकच फांद्या असते, सरळ जाते. परंतु त्या झाडाला 2 फांद्या होत्या. नंतर ते झाडावर वीज पडली आणि ते झाडाजवळ हो का. आता आपण हे टेहळणी बुरुज आहे ना, इथं आहे बरोबर. हो का. आता इकडून आला ना बघा, हे ते ग्रीन कलर हे आहे ना, हे दिसते का झाड,
तिथे ते विहिरी आहेत ना, तर त्या ह्या बघा ह्या दूधबाव आणि साखरबाव आहे बघा, हे दूधबाव आहे ना, हे ते आहे त्या हा. तिथून आता हा बुरुज आहे ना झेंडा, आता आपण इथं आहे इथं. मग आता इकडे गेला तर भगवती मंदिर आहे, भगवती मंदिर म्हणजे हा, समोर त्या समोर side ला समोर. भगवती मंदिर. आता आपण असं आहे बघा, हा असा आहे. आता आपण इथं आहे, हे बुरुज आहे ना झेंडा बुरुज, आपण हे झेंडा बुरुजच्या इथं आहे, ह्या स्पॉटला आहे. भगवती मंदिर म्हणजे त्या साईडला आहे. एक मंदिर इथं नाही, इथं एक मंदिर आहे आणि आत आलेलं एक मंदिर. हा बघा, येतात आहे ना ह्या मंदिरात तुम्ही आला, मेन आल्याला आहे ना एक मंदिर आहे कुठं आत कमान दरवाजा आला माहिती आहे का, बुरुजाच्या अगोदरच आहे बघा हे मंदिर आहे. तिथून मग हे शॉप वगैरे होते, तर तिकीट घेतले बघा 5 रुपये. 5 रुपये तिकीट घेतल्यानंतर तुम्ही पहिल्या मंदिरला आला, म्हणजे तुमचं 1 झालं, 2 झालं, 3 झाले, आता तुमचं फक्त एक भगवती. सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1664 ते सन 1667 या दरम्यान पूर्ण केली होती. या किल्ल्याचा उद्देश होता इंग्रज आणि पोर्तुगीजांचे जे साम्राज्य होते ते उभारून न द्यायचे. तुम्ही या, आलं पाहिजे किल्ल्यावर. आपण चाललेलो आहोत कुठं? ब्लू ॲडव्हेंचर काय? ब्लू ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर. हां हां. केवढ्याला पडलं? 1200 रुपये पर पर्सन. बंपर राईड आणि सगळ्यात इंटरेस्टिंग स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंगमध्ये असं पूर्ण इक्विपमेंट दिलं जातं, फक्त पायामध्ये जे फिन्स आहेत ते नसतात, बाकी इक्विपमेंट सेम असतं. या पूर्ण इक्विपमेंटमध्ये तुम्हाला 2च इक्विपमेंटचा यूज करायचा आहे. एक म्हणजे हे मास्क आणि दुसरा हा डिमांड पॉईंट. ओके, मास्क लावल्यानंतर आपले नोज आणि आय एवढा पोर्शन पूर्ण कव्हर होतो. आपल्याला ब्रिदिंग जे करायचं आहे ते तोंडामधूनच ब्रिदिंग करायचं. ऍक्च्युली आपण निघालेला स्कुबा डायव्हिंगला आणि श्वास बंद करून स्कुबा डायव्हिंग केली जाणार आहे. काय प्रतिक्रिया? आता सगळे बघते नाही जे करून बघते. आता सगळी प्रतिक्रिया आता आम्ही किती तोंडात दिसत असेल. वरून हसत आहे. ह्यानी आतून काय झालं काय माहिती. ह्यानी व्हिडिओ आहे आपला व्हिडिओ. हे बघा हे वेंटी संपला म्हणले माझ्या कपड्यात दगड गेली. अरे वेंटी का ऑक्सिजन बाबा. फोटो चेंज कर. प्रॉपर बघितलं बघ, फक्त 3-4 वेळेस इंटुबेट केलं ना विषय का ते बघितलं बघ. आता फक्त युट्यूब राहिली, पण आयसी मध्ये विषय करायचं. आयुष्य राहत सगळं 2009 विषय करायचं. आणि आर कधी मी वर या वर आणखी आयसी डॉक्टर आणि आई आणि आय बीपीआर डॉक्टर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट ही सूत्र मग पण आलेले आहेत. एन्जॉय करायला भरपूर लांब लांब ठिकाणी लोक येतात. मला वाटत नाही इथं काय आहे बघायला. तुम्ही येऊ नका. आम्ही करतो, तुम्ही नुसतं बघा. आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही मला नुसतं वाटतं बघा. आम्हाला इंटरव्ह्यूची तिथं डायरेक्ट सीपीआरची गरज पडत. हाकलेले तर इथून इथून हाकलेले तर आपल्याला ह्याला तर पहिले हाकलेले हाकले. अरे हसण्याला आवाज येणार आहे. त्याचा हातलेला आवाज आहे ना. तुमचा घ्या तुम्ही. पाणीला खरं आहे बघ. पुन्हा म्हणून माणूस नाव घेतलं.
स्कुबा डायव्हिंगचा अनुभव आहे ना, अनुभव डायरेक्ट असा घेतलाय. आणि भयाचा अनुभव बघा, अनुभव भयाने एवढा खतरनाक अनुभव घेतला ना, डायरेक्ट मगर दिसली, मगर नात नाही नात. आणि चेहरे बघा होय, हसते हसते चेहरे बघा हे. आणि बाकीचे मेंबर दुसरे हसते चेहरे बघा. आणि भयाचा अनुभवच वेगळा आहे. पण हे नात नाही, अनुभव एकदा अनुभव दोन शब्द मगर खतरनाक होती दिसले. स्कुबा डायव्हिंग दिसलं का नाही तुला? माझं वय आणखी सुरुवातीला खाली गेल्यानंतर मी आलो मला म्हणजे लई लवकर वर आणलं तुला. नंतर गेलं 3दा नाकात पाणी नाकात नाही स्पीकर गेलं सगळं खूप पाणी गेलं. भारी वाटलं. पण आता तू काय टायमिंग मला वाटलं इमानदारी 15 मिनिटाचा हा संघर्ष आहे. पण आल्यानंतर कळलं 5 मिनिटं झालं तरी लय झालं रे बाबा. कानात नाकात सगळं बर्फ जातं रे, बर्फ मनाली बिनाली काही नाही. खाली जा खाली. अरे मी काय सगळं जातंय. पॅरासेलिंगला जायचंय आम्हाला. नाही नाही पॅरासेलिंगला जायचं नाही, पॅराग्लायडिंगला जायचंय काही का. आणि त्यानंतर आमचं बीच म्हणजे टरकली बीच आहे. पॅरासिलिंग तर आमची पोच काय होती? जय हिंद. आणि अबे काय चालला घेऊन ही? मासे 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 आता 2 टाईपचे मासे आणले. एक सुरमई आहे, एक पॉम्पलेट. पॉम्पलेट? हा पापलेट पॉम्पलेट नाही बाबा. तेच नाही का पॉम्पलेट. हा, हा. एक ग्रेव्ही हा. आणि एक फ्राय. फ्राय आराम. दोन्ही पण आता कोण बनवणार ते? ते कापू त्यांच्याकडे बनवायला देऊ. हा, हा. एकदम मालवणी टाईप सांगितलं त्यांना, एकदम तेज. तेज म्हणजे मावशी स्वतः म्हणल्या का बनवून देते? मावशी स्वतः म्हणल्या बनवून देते, वाव. तुम्ही घेऊन या म्हणल्या समुद्र किनाऱ्यावर आणि बनवते. पण मावशीच घर कुठे आहे तुमच्या? ठीक आहे, समोर घर आहे. आता त्या काय म्हणल्या ह्यानंतर म्हणलं आम्ही म्हणलं बीचला फिरायला जायचं आहे आम्हाला. हा हा तर ते तारकली बीच आहे, तिथून फिरून येऊ आपण. 19 बीच का हा, फिरायचं हा. तिथून येऊ आणि मासे या तुम्ही पण खायला. आता हे मासे दिल्यानंतर कुठं जायचं आता? मासे दिले. आता यानंतर आपल्याला ते तारकली बीच नाही, यानंतर जवळपास इथून तारकली बीच नंतर येऊ एक स्टे होईल आपल्या इथं. फुटबॉल. मोबाईल नका राव तिकडे ठेवा. अरे नखवा हो नखवा गोमो माहेरला जाते. आणखी पाणी कसं काय गोड रे? येतो गोड पाणी कसं काय? अरे नगरचं पूल आहे. इथून नगरून पाईपलाईन आणली, ती बी अशी आडवी. जनावर बघा काय सौंदर्य दृश्य आहे. आणि इकडे बघा, इकडे खरं जनावर बघायचं का? मी काय बोललो ना, खरं जनावर बघा. तुम्हाला समजलं ना? हे मेन आहेत बरं का आमचे लीडर, मेन एकदम मेन. हे कार्यकर्ता म्हणजे एकदम ब्लॉगरचे मेन कार्यकर्ता आशुतोष उघडे. आणि हे आपला ड्रायव्हर बरं का, म्हणायची गरज नाही, बघून ओळखा. आणि हे आपले दिसले, बघायची गरज नाही, आपोआप दिसले. आणि हे तात्या, आणि इंट्रोडक्शन द्यायची गरजच नाही, अभिजित महानोर. आणि मेन सगळे आपल्या कार्यकर्त्याला एकजूट होणारे पवन निम. हा ना, चांगलं आहे ना, डायरेक्ट बुडून बाहेर काढू. आणि इथं काय माझ्या राईड हाणतो मग म्हशीची मी बी आता. अरे तो मासा केवढा होता रांग मागाचा? बघितलं ना मग.
मासावर हातभर होता ना बाबा जवळ जवळ अरे बाबा लांबच पळवून मी काय सांगू तुला आता लय अवघड आहे. काय बोलला तुला ती मासा बोलतोय होय अरे ह्याला विचार ना साप कसं बोलतोय ते गणपती पुळ्याची शांतता गो कोकणी जायला आमच्या सजनी करतोय मागणी पाहिजे तर देशील का अगर थांब जरा सजनी करतोय मागणी पाहिजे तर देशील का मी 36 नखरे वाली मला लाखाची मागणी आली और मी 36 नखरे वाली मला लाखाची मागणी आली 36 नखरे वाली मला लाखाची मागणी आली मालवणवरून गगन पावडे इथे आलेलो आहे दर्शनासाठी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला हे आत्मपुरात तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला आलं उधान आलं लेकराच्या आनंदाला तुझ्या नावाचा जय घोष भिडतो या आव्हानाला वाली तुम्ही धरांचा स्वामी तुर दिनांचा आत्मापुरात तुझी वैवाट तुझा भंडारा मांडला तुझं ध्यान गांबरा तुझा भंडारा आता आम्ही आता दर्शन झाले जात येणार आहोत तुझं ज्योती बातूच खंडोबा तुझा अवतार गा शिवाचा दीन दुबळ्यांचा भोळ्या भक्तांचा समद्या जगताचा पाठीराखा आत्मपुरात तुझी दुर्गे
दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी आज आपण कुठं आलो? कोल्हापूरमध्ये शाहू पॅलेस. शाहू पॅलेसला आलो. शाहू पॅलेस आम्हाला कालच करायचं होतं. काल काय काय गाडीच्या क्लच प्लेट गेले. आम्ही कोल्हापूरला निघलो होतो. गाडीच्या क्लच प्लेट कोल्हापूरकरला लय टॉपचा विषय बरं का. एकदम भारी वाटतं इथं कोल्हापूरमध्ये. अख्खा असा महाराष्ट्र आहे का, महाराष्ट्र उलटून पडलेला आहे. खाण्याबाबतीत काय आवडलं? काहीच ऐकू नका. तांबडा रस्सा काय लागतो राव. सकाळी नाश्ता आप्पे धपाट काय लागलं राव. थालीपीठ धपाट्या सोबत आहे का चटणी अनलिमिटेड दिली हो, आपल्याकडे नाही. इथं आम्ही किराणाचं दुकान टाकलंय. गरिबांना मान दिल्याबद्दल धन्यवाद. उद्घाटनाला आलो होतो आम्ही. बाबाईची हाक ऐकली देवान सत्वर रणी धावना उभा ठाकरा खडग त्रिशूल घेऊन रत्नासूर वारीला ये डोंगरात नांदतो संकटात आपण सध्या पन्हाळगडच्या एक पार्क व्ह्यू मध्ये आलेलो आहे. खूप सुंदर असं निसर्ग आपल्याला बघायला भेटते नाही का. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी आणि एकदम असे ओरिजिनल. आम्हाला तर आता साप दिसला. खरं खरं सिरियसली मी काय फटके आणत नाही. ठीक है चलो. रणी निघत शूर न पाहे माघारे रणी निघत शूर न पाहे माघारे समज धीर विठ्ठला समज धीरे हो समज पालखी खाली ठेवा. थांबा. राखे आता इथून पुढे आपण सर्व पायी जाणार आहोत. राज
नाही, पुढची वाट अवघड आहे. असेच चालत राहिलो तो सारे गनिमांच्या हाती सापडू आणि आम्हाला आमच्या भावंडांचे प्राण धोक्यात टाकायचे नाहीयेत. चला चला.